वर गेल्यामुळे कविता ताई तुमची एकदम गप्प बसली बघा, आहे का? तेव्हा आता काय काम करायचंय सांग की. हा तर ह्यांना येड लागली ती उग बोलते ती बघा. काय बोलला हो? नीट तर बोललाय, वाकड तर काय बोलला नाही. तुम्हाला काय बोलली होती मगाशी? एवढं चिरडीला जायला एवढं रागाला जाय काय गरज होती? माणूस सहज मध्ये रडत तापायची काय गरज आहे का? परत दुसरं तापल्यावर आपण शांत यायचं. तसं काय विषय नाही मित्रांनो, कालच्यापासून आमच्यात चालू आहे बघा. हे तुम्ही सारखा तीच विषय आमच्या पुढं 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 सारखा तीच येतोय. मोगम बोलू नका की त्या बिचारीचं नाव सांगा. तर त्या बिचारीचं नाव काय आहे? तर ही म्हणली त्या बिचारीचं नाव आहे भामाबाई. मग ह्या भामाबाईला आमच्या घेणं देणं काय आहे सांगा बर. आमच्या घरात आम्ही कसं बी राहू, कसंही बघू, काही करू, तिला काय घेणं देणं होतं म्हणून तिनं हिला कुचक बोलली. 4 आया बायात बोलली की ह्यांना गप बसावं लागलं. त्यात माझी चुकी झाली. मी सांगितलं होतं आपल्याला बुद्धीला वैरवाद नको, कोणासंग काय नको. तुम्ही बोलू कवा देता? तुम्ही गप्पच बसा म्हणता. गप्पच बसायचं बोलायचं नाही. जेव्हा स्वतः वेळ येते तेव्हा कळतं. स्वतःला बोलली असती ना तिथं माणसात तेव्हा कळलं असतं मग कसं असतंय कसं नसतंय ते. अगं सगळं बरोबर आहे पण सारखा तेच विषय घ्यायचा नाही आपल्याला. मग मी काय म्हणलं तुम्हाला? आता काय म्हणलं? कसं तुम्हाला काय विचारलं होतं? मी काय सांगत होते तुम्हाला? काय म्हणलं? तर तुम्ही काय म्हणला? अगं तू काय विचारायला लागली, काय सांगायला लागली, काय विचारते, काय बोलते, मलाच काय कळ नाही. तर तुम्ही काय म्हणला मी काय म्हणतो? कळणारच नाही तुम्हाला कळणारच नाही. किती जर तुमच्या पुढे मस्तक नाही बुडवून घेतलं तरी तुम्हाला कळणार नाही. बर सांग आता नेमकं म्हणणं काय तुझं ती सांग मला, बाकीचं बोलू नको. माझं काय म्हणणं आहे आता? अजून काय राहिलं शिल्लक बाकी? आता तू म्हणती मग काय म्हणली, आता काय म्हणली? मगाशी मला कसलं बोललं नाही बरं मलाच म्हणताय ग बसायचं कालवा करून ग बस दी सोडून. मग आता काय मी तुला वाईट सांगतोय का सांगू का? जा त्यांच्या घरी त्यांच्या घरी भांडत बस. मी ती म्हणलं तुम्हाला भांडायचं म्हणलं. अगं मग झाला गेला विषय सोड की, जरा शांत राहा म्हणतोय. अगं बोललेलं घ्यावं डोक्यात पण किती घ्यावं. मान्य आहे मारलेला वन मुजतो, बोललेला शब्द मुजत नाही. पण वेळ येईल का नाही? आज तिनं आपला पान उतार केला, उद्या आपल्याला गावल का नाही टाइम? तिला बोला येईल का नाही येणार? तुम्ही तर बोलणार नाही. तुमच्याकडं तर मला म्हणजे मी अपेक्षाच करणार नाही. तुम्ही बोलसाल असं मला वाटत नाही. असं करीत ना पुढं तुला कुठं सवासनीचं कुकू आलं ना, तू जाताना मला संग घेऊन जात जा. कोण बोलल ना तिथंच मी त्यांच्याकडे बघतो. तू जायची एकली आणि तिथं कोण बोललं घेऊन तू माझ्यावर फायरिंग काढायची. मग काय कालच्यापासून तू भाकर खायला लागलं. हा ती बाई मला अशी का बोलली? मी सांगितलं होतं का? मी सांगितलं होतं? ज्योती पण काल म्हणते ती जाणून बुजून बोलली आहे, बोलाय सांगितल्यासारखं बोलली आहे. म्हणजे मी बोलायला सांगितलं होतं. कसं बोलताय म्हणजे तुम्ही काय करताय काय तुम्ही? हा बोललाय की सोडून आपल्या परपंचात आपण सुखे ती एक येडी झाली ना आपल्याला नाही. हा मग मी तुला कालच्या दरनं ही सांगत होतो. ती बाई येडी झाली म्हणून आपल्याला येड व्हायचं नाही. की तुला कळलं नाही काय करावं? अगं मान्य आहे माणसाच्या मनाला लागतं. 4 माणसात गेल्यानंतर वाईट वाटतं म्हणून माणूस अपमान केलं का होतं ती मला बी जाणीव कळते की. येऊन बोलले तुमच्यावर राग काढला मला पण कळतंय. तुमची चूक काय नाही तरी पण मी येऊन तुमच्यावर राग काढला बोलली तुम्हाला. त्यात तुमचं काय चुकलं नाही, माझीच चुकी झाली. मी तिथून पडदिशी याय पाहिजे होती ती थांबली, हे चुकलं माझं. बरं असू द्या, होती चुकी पण झालेला त्या विषय सोडून आता हो इथनं पुढं डोक्यात ती काय घ्यायचं नाही. आणि त्या विषयावर आपल्या घरात वाद नको आणि आपल्या दोघांची तुम्ही लागाय नको असं म्हणताय. मग आता काय म्हणू का? सारखं तुम्हाला तीच बोलत बसणार आहे. 10 एकच शब्द बोलली मी तुम्हाला तर तुम्ही काय म्हणताय 10 3दा एकच शब्द बोलायचे. अगं कालच्यापासून त्या बिचारा त्या भामाबाई कोण आहे त्या बाय पाय आपल्या घरात भांडणं चालू आहे. ती कळतंय का नाही तुला? काय माहित नाही ती कोण आहे? माहित आहे का नाही मला सांगा, माहित आहे का नाही? आता हे बघा आपल्या परिसरात आहे त्या तशा 3 व्यक्ती. आता नेमकी कुठल्याही कशी कळायची मला? तू फक्त नाव सांगितलं, एका नावाच्या 3 आहेत त्या.
इथंच आपल्याच इथं. आता कविता नावाच्या कोळ्याच्या ती नाही ते आहे का नाही ते ओंकार नावाची किती मुलं आहे ती कोळ्या येतच. तुमचं मला हीच पटत नाही, नरड दब वाटते मला, हीच पटत नाही तुमचं. बघा मित्रांनो, खरं बोललं की ह्याला असं होतं, हिनं जर ते नाव सांगितलंय मान्य ही भामाबाई कोण आहे ती माझ्या परिचय जे असल ओळखी जे असल, पण आता नेमकी ती नाही ते तिन्हीपैकी एक कोण आहे मला माहित नाही. मधली त्या बिचारीला काय बोलणार नाही, पण तिच्या नवऱ्याला बोलणार आहे. तिच्या नवऱ्याला तर मी सुट्टी देणार नाही. त्याच्या नवऱ्याला म्हणणार आहे तुझ्या बायकोचा माझ्या बायकोला बोलायचा काय संबंध होता. नको, आजचा दुसरा दिवस आहे काय, कालचा दिवस गप बसला, आजचा दिवस गप बसला, उद्याचा तिसरा दिवस आहे. अगं तू मला ऐकून घे, तू जर कुणाला भांडू नका तुम्ही. मला बोलली ज्योतीला बोलली माझी मी बघती तिची ती बघा, आम्ही दोघी मिळून बघतो त्याच्यावर काय करायचं काय नाही. ती परत जर बोलली तर तिला कुठं कशी लोळवायची ती माझी मी बघती. तुमची काय गरज नाही मला. तिच्या नवऱ्यापर्यंत तुम्ही भांडायला जायचं काय गरज आहे. विषय मगाशी म्हणले ना द्या सोडून, तर द्या सोडून. बर दिला विषय सोडून. चल आज काय बनवताय भाजी? भाजी फिजी काय नाही, फोडणीचा भात केलाय खायचा गपचूप. भाजी फिजी काय राव इथं मस्त बाकी वाटण करून ठेवलंय कशाला, आणि नुसता भात बनवलाय तुम्ही. हा काय तर बटाटा तर बनवायचं सुक, वांग तर मिठाचं भरीत बनवायचं म्हणून ठेवलंय करून. आणि खोबरं काय मित्रांनो आपल्याला एकात आणायला नाही हवाय. नारळ फोडलेला आहे का नाही? इकात आणलेलं इथं ती वळवून ठेवलेलं. आता पण नारळ फोडलेलं खोबरं आहे ना. आता खोबरं कुठे इकात आणायचं आहे? नाही फुकट आले. मग फुकटच आहे नारळ फोडलेलं खोबरं. देवाला तुम्ही नारळ फोडलाय ती खोबरं आहे. बाबो 7 जन्म भेटा मला, माझं डोकं चांगलं खायला. अगं बाई लोक म्हणते ती 7 जन्म असलाच नवरा असाव, पण मी तर म्हणतो मला एका जन्मातच हिनं बुडबुडे आणल्या काय. 7 जन्मात किती बुडबुडे. हा ती म्हण आहे हो. काय म्हणा घे, म्हण नुसतं येत तेवढं, दुसरं काय येत नाही. ते पुढलं मला म्हणा येत नाही. बरं दे सोडून, ते मला म्हणी येत नाही. ते तुझ्यासारखं मी म्हणीत एक्सपर्ट नाही. तर मी सोडून द्या म्हणल्यावर मी सकाळ. बरं चालतंय, सोडून दिला विषय, त्या विषयावर घ्यायच नाही. बरं लेकरांना केलता का फोन? केलता, पोचले की लेकरं आनंदात ऐकते एकदम. तर मित्रांनो मी आज सकाळपासून नव्हतो घरी, जरा माझं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. पण घरी आलं की जर सारखं असायचं ते आता विषय संपला त्या विषयावर बोलायचं नाही, कारण त्या विषयावर बोललं की आमच्या घरात लगेच सुरू होतंय. तर ते आम्हाला काही सुरुवात करायची नाही. लेकरं जाताना एकतर सांगून गेले ती पप्पा मम्मी दोघंजण भांडू नका, कारण त्यांच्या जीवाला चुटका लागायला नको. त्याकरता आम्ही काय ते विषय घेणार नाही, आता त्या विषयावर बोलणार नाही. फक्त लेकरं आज घरात नाही ते आपल्या, त्यामुळे जरा कर्म नाही उदास वाटतंय, कारण एक सवय लागलेली आहे. घर गच्च भरलेलं असतं ना. जर समजा आपल्याला ताण लागली पाणी प्यायचं तर माझ्या तर तोंडात लगी दादू किंवा ओंकार तांब्या भरून आंध्र. पण अक्षरशः घरात आलं की लेकर नाही ती माझ्या ध्यानात येत नाही. मी मगाशी बी आलेल्या गाडी लावली की ओंकारला म्हणलं ओंकार तांब्या भरून आंध्र, मला ताण लागली आणि खुर्चीवर बसलो. पण परत लक्षात आलं लेकरच घरात नाही तर मला पाणी कोण द्यायचं. आणि बायमा पण खाली गेली होती शिळेला गावात आणायला. नुसती कडी काढली मी हाक मारली. माझंच डोकं चाललं नाही, कारण का गाडी लेकरांची बी शाळेला घेऊन जाणारी घरी गाडी दिसल्यामुळे मला वाटलं लेकर शाळेत ना आली ती, म्हणून मी हाक मारली. पण कसं होतंय, दररोजची आपली लेकरं आपल्या जवळ असते ती एखाद दिवशी अशी गेली 2 दिवस आपल्याला येड्यागत होत. मला लेकरं माझे सोडून 1 दिवस राहणं अशक्य आहे.